हे आहेत प्रल्हाद शिंदे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात आस्तगाव इथली 35 एकर शेती आणि घरदार सोडून धुळ्यातल्या रानमळा इथं ते स्थलांतरित झालेत. नांदगाव तालुक्यात पाण्याची गंभीर परिस्थिती असल्यानं त्यांनी रानमळा इथल्या कदमबांडे यांची शेती उत्पन्नाच्या अर्ध्या हिश्श्याच्या कराराने घेतली आहे. 5 एकर क्षेत्रात त्यांनी 250 क्विंटल कांदा उत्पादन घेतलंय. 1.5 लाख रुपये खर्च केल्यानंतर मेहनतीला फळ मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र कांद्याचे भाव गडगडल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्यात. पाणी नसल्यामुळे इकडे आलो. आता इकडे आल्यावर इकडं बी हीच परिस्थिती आहे. 250 क्विंटल कांदा निघाल. 5 एकर राहणे, जवळजवळ 5 एकर कम्प्लीट 5 एकर. मग आता याच्यात बी काय आम्हाला 10-5 हजार रुपये राहत्या का नाही राहत्या अशी परिस्थिती झाली. स्थलांतर करून हिश्श्यावर शेती करणारे शिंदे हे काही एकमेव शेतकरी नाहीत. त्यांच्याप्रमाणे मार्कंड कुटुंबियांनीही करार पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेही फसलेत. आता तर निसर्गापुढे या शेतकऱ्यांनी हात टेकलेत. 1.5 लाख रुपये खर्च झाला. आता त्याच्यात भाव नाही कांद्यांना. मग आता काय करावं? माल किती निघतो किती नाही, एवढे अवकाळ पावकाळ त्याला पाणी नसल्यामुळे आम्ही इकडं रोपं घेऊन आलो. कांदे लावले बटाईना. त्याच्यामुळे ना कांदे लावले पण आम्हाला पीक काहीच साधलं नाही. कांदे निघाले पण भाव राहिला नाही. आता याच्यात अर्धे मालकाला जाईल, अर्धे आम्हाला राहील. त्याच्यात काय परवडलं आम्हाला? मजुरी किती द्यायची? घरदार सोडलं, हक्काची शेती सोडली. हार न म्हणता जिद्दीनं आणि चिकाटीनं करार पद्धतीनं दुसऱ्या ठिकाणी येऊन शेतीचा प्रयत्न या शेतकऱ्यांनी केला. मात्र दोन्ही ठिकाणी दुष्काळानं त्यांना पराभूत केलंय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.